एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. पीठ निघो, टोक निघो, आल्या गेल्याची निघो, शेजाऱ्या पाजाऱ्याची निघो, हुताकेतांची निघो, आज म्हणतात तुझी निघो. वच्ची मावशी, अहो काय चाललंय तुमचं? आलेच दृष्ट काढतायत मुलाची. ते दिसतंय हो, पण हे सगळं कशासाठी? अरे तुझ्या नर्सरीत गुलाबाच्या रोपट्याला काय मोगऱ्याची फुलं आली की काय? आई वडिलांचा उजेडच पडलाय, पण नक्की काहीतरी चांगलं केलंय मुलानं. बरोबर ना निरंजन? भैया साहेब सांगतो सांग लवकर. आधी नील स्वानंदीला येऊ दे, त्यांनाही आनंद होईल, त्यांच्या समोर सांगतो. नील स्वानंदीला येऊ द्या. हे काय आले नील स्वानंदी? हा, आमच्याकडे पण ना एक खास अनाउन्समेंट आहे तुझ्यासाठी. बर. हा, आणि ते ही हॅपी अनाउन्समेंट. वच्ची मावशी, तो लहान आहे का संध्याकाळची वेळेला दृष्ट काढायला त्याची? अगं बाई, तुला माहित नाही काय झालंय ते. मी सांगतो. एका 38 मजल्यांच्या मोठ्या ऑफिसच्या प्रत्येक मजल्यावर त्यांना झाडांची आवश्यकता आहे, आणि टेरेसवर सुद्धा. त्यांना माझा रेफरन्स मिळाला, त्यांनी मला बोलावून घेतलं आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. मला लाखो रुपये मिळतील या प्रोजेक्ट मधून. मग दृष्ट काढायलाच हवी तुझी. मग काढ की, तेच तर सांगते. निलिमा दे बाई तिला. आई, आणि त्यांचे 12 ऑफिसेस आहेत, मुंबई, पुणे, नाशिक. आणि हे जर माझं काम त्यांना आवडलं ना, तर सगळी कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळतील. दादा खूप 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 छान लागतो. तुला माहितीये, हा बाप्पांचा आशीर्वाद आहे तुला मिळालेला. बेस्ट ऑफ लक आणि मस्त कर काम. त्यांनी ना सगळ्यांसाठी गिफ्ट पण आणले. कुठे? अच्छा, या पिशव्या सगळ्या? वा 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 वा. थांब थांब बघू काय सगळ्यांसाठी आहे. आणि घरच्या बाप्पासाठी काय आणलं? अरे हो, चांदीचा मोदक. अरे वा, उत्तम. तुम्ही देवाची आठवण ठेवलीत, देव तुमची आठवण ठेवेल. असेच वागा, देव तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू देणार नाही. बघा. हो, वा, सुंदर. आणि स्वानंदी, आई, वच्ची मावशी आणि निलिमासाठी साड्या आणल्यात. आणि तुम्हा तिघांसाठी, म्हणजे नील, बाबा तुम्ही आणि काका तुम्ही, तुम्हाला कुर्ते आणलेत. वा, अरे वा. बघा, म्हणजे तुम्हाला आवडत आहेत का? चल, ऐकलं, साडी तू. अरे बाळा, मला कशाला रे? साडी तुझ्यासाठी, आणि वच्ची मावशी तुमची पण साडी आहे याच्यात. कशाला? असू दे, सुखीरा सुखीरा. काका, हे तुमच्यासाठी.
बाबा तुमचा गुर्ताही याच्यातच. असं नमस्कार. अभिनंदन हा बाळा. श्री वा. थँक्यू. अरे स्वानंदी भाऊजी सगळ्यांना ठीक आहे, तुझी आणि निलिमाची साडी आहे, तुला जी आवडेल ती तू ठेव, राहिले निलिमा असं काही नाही. थँक्यू. घे घे घे. आणि माझा लाडका भाऊ. आजपर्यंत सगळे गिफ्ट तूच मला दिले, हे माझं पहिलं गिफ्ट. हे बाळा, बाप्पाचं गिफ्ट बाप्पाला दे, बाप्पा वाट बघतायत. अभिनंदन. भाऊजी तुम्ही स्वतःसाठी काही आणलं की नाही? आणलं ना, आत्मविश्वास. स्वानंदी मला भरपूर कॉन्फिडन्स आलाय की मी सुद्धा माझ्या नर्सरीच्या व्यवसायात खूप चांगलं काहीतरी करू शकतो. आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि माझ्या आईच्या नजरेत माझ्यासाठी कौतुक बघू शकतो. अरे जमू शकतं असं का म्हणतोयस तू? आणि तुला नाही जमणार तर दुसरं कुणाला जमणार? होणार आहे. माझा मुलगा आहेस तू, आणि मला माहित होतं एक ना एक दिवस नक्कीच चमकणार. आता बघ सगळ्यांचे डोळे कसे दिपून जातील ते. आणि ह्या आधी कधी दृष्ट काढलीच गेली नव्हती नाही का तुझी? नाही ललिता, सगळं चांगलं सुरू असताना असं बोलू नये कोणाला. 2 दिवस झाले मी इथं आलोय. मी पाहतोय सगळ्यांची वागणूक, तुमची ही आणि वत्सलाची. हे साहेब माझा मोठा मुलगा आहे ना तो, मला प्रेम वाटत नसेल का त्याच्याबद्दल? निरंजन आज बाप्पाची आरती तू कर. इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंस ना आज तू. आई अगं त्याने केली काय मी केली काय एकच. बर नील, अरे तू काहीतरी सांगणार होतास, आनंदाची बातमी वगैरे असं काहीतरी. अरे मी हे सांगणार होतो की आज आरती तू करायचीस, आणि हे स्वानंदीला पण वाटतंय. हो पण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय म्हणून नाही, तुम्ही या घरचे आहात म्हणून. नाही मला पण तेच म्हणायचं होतं, पण कॉन्ट्रॅक्टचा विषय निघाला होता ना, म्हणून मग ते चुकून तोंडातून निघून गेलं माझ्या. हो का? हो मग काढ की दृष्ट लेखाची. नक्कीच दृष्ट काढतील. साड्या वगैरे आणल्यात ना निरंजन? एवढी हाव बरी नाही हो. आमचे माधवराव डोळे उघडल्यापासून दिवटेपणाच केला त्यांनी आयुष्यभर. दुसऱ्यांच्या मुलीला काय बोलणार? मी जरा मध्ये बोलू का? बोल बेटा बोल. आपली जेवण झाल्यावर आपण गप्पा मारायला बसूया का? म्हणजे तुम्ही ना तुमच्या वाड्यातल्या अशा काहीतरी गमती जमती सांगा, मला आवडतील ऐकायला. काय झालं? तुम्ही बोलत का नाही? माझं काही चुकलंय का? काही चुकीचं बोलली नाहीस तू. बघा शिका जरा सुनेकडून. म्हातारा चिडला आहे म्हटल्यावर किती शिताफीनं विषय बदलला तिनं. अजूनही तुमचा स्वार्थ काही संपलेला दिसत नाही. भैया साहेब आता काढणार आहे ती दृष्ट. बयो जा दृष्ट काढ लेखाची सूर्य बुडण्याच्या आत. अरे ये ना बाळा, बस ना. उभं राहून कशी दृष्ट टाकणार?
आल्या गेल्याची शेजाऱ्या पानाची भूताकी त्याची पानं फुलांची ज्यांची दृष्टी लागली असते ते जळून जाऊ. दादा अरे पण गोडधोड राहिलं ना. डोंट वरी आम्ही आणलंय आणि ते छान फ्रूट सलाड आणलंय. पुढचं ऐक ना. नको बस झालं. काय दुखायला लागला माझ्या डोळ्यावर झोपायला लागले आता. हो आपण खूप जेवलोय आणि त्यात मोदक आणि त्यात निरंजन भाऊजींची आनंदाची बातमी. हो ग बाई, खरंच ग बाई, पोट भरून गेला त्या बातमीने. किती मजल्याची बिल्डिंग म्हणाला का? 37. अगं बाई किती पटकन उत्तर आलं बा तोंडावर. खरंय मच्छी आत्या. आणि तुम्हाला माहितीये का, पोळ्या लाटत असताना निलिमा वहिनींना अशा गालातल्या गालात लागत होत्या, हसत होत्या. काय बोला काहीतरी. मावशी मला ना त्या शुक्रवारच्या कथेतली सून आठवली. तिच्याकडे जेव्हा खूप सारं वैभव आलं ना तेव्हा तिच्या भावाने तिला जेवायला बोलवलं. ती गेली नाही म्हणाली नाही, पण तिथे जाऊन ना तिने एक गोष्ट केली. तिने दागिने काढले आणि त्या पाटावर ठेवले आणि म्हणाली तुम्ही मला नाही, मी यांना बोलवलं. ग बाई, तुझ्या घरातली परिस्थिती सध्या अशीच आहे. हे मोठे झाल्यापासून बाबांच्या हाताखालीच काम करतात. आता नर्सरी सुरू केली ना तर अक्षरशः उन्हा पावसात राबतायत, पण तरीही त्यांच्या वाटेला मायेचा शब्द नाहीये किंवा त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला जात नाही. आणि आता हे मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याचा ऍडव्हान्सचा आकडा ऐकला आणि आई बाबांना तर प्रेमाचं भरता आलंय. खरंय, आईनं खूप कोरडं वागतात भाऊजींची. त्यांना सगळं कौतुक ह्यांचंच आहे. मला कधी कधी अपराधी वाटतं या दोघांचं. स्वानंदी वेडी आहेस अगं. भाऊजी आहेतच कौतुक करण्यासारखे. ते ना यांचा अपमान होईल असं कधीच वागत नाही. आणि नील भाऊजी मुळात आहेतच कर्तृत्ववान. पण मुलांवर प्रेम करण्यासाठी आईने त्यांची नोकरी आणि पगार हे सगळं का बघावं. खरं आहे ग बाई, आईला खरं तर किती कौतुक असतं मुलाचं. पण ही ललिता जेव्हा पाहावं तेव्हा निरंजनचा अपमान करत असते. कुणाही समोर घालून पाडून बोलत असते. पण निरंजन किती गुणी मुलगा, कधी उलट उत्तर दिलं नाही आईला. मला देवाने मूल दिलं नाही, नाहीतर मग गुणी मुलाशी आईने कसं वागायला पाहिजे याचा धडा घालून दिला असता मी तिला. मावशी तुम्ही करत आलात आणि करून दाखवताय. तुम्ही या दोघांसाठी ज्योतीचा उपवास करता आणि यांचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा तुम्ही घरी येत नव्हता, तरीही तुम्ही गाजराचा हलवा पाठवून दिला होता. काय करू, हिने नकार दिला होता घरी. आणि आज दृष्ट कोणी काढली? तुम्हीच ना. जाऊ दे ना, किती कौतुक करता ग माझ्या जाईच्या कळ्या त्या. पण एका गोष्टीचा आनंद वाटतो ग बाई, मला आईंचं वागणं नाही पटत. मुलांवर प्रेम करताना त्यांना पैसा कसा आठवतो? स्वभावाला औषध नसतं. झोपायचं नाही का तुम्हाला? चल 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 चल. अरे वा, आमच्या या मुली चांगल्याच ओळखून आहेत आपल्या सासू सासऱ्यांना. आणि वत्सला, तुम्ही तर बऱ्याच वर्षापासून ओळखता. एक वेळी शपथ भैया साहेब, मी काही नाही सांगितलं दोघींना. हो, तुम्ही कशाला काही सांगायला पाहिजे. हा, या मुली हुशार आहेत. उघड्या डोळ्यानं बघत असतात आजूबाजूला काय चाललंय ते. काय ग मुलीनो, आम्हाला काहीही माहित नाही असं समजू नका. स्वानंदी बेटा, मगाशी तू म्हणालीस ना तुला शिरखेडच्या गमती जमती ऐकायच्या.
गमती जमती आहेत की आमच्या काळजातल्या व्यथा आहेत याचा तूच ठरव. पण इथं जशी परिस्थिती होती तशीच काही वर्षापूर्वी शिरखेडलाही परिस्थिती होती. माधव आणि ललिताच्या हव्यासापायी सगळे जण त्यांची कुचेष्टा करायची आणि मान खाली जायची आमची. प्रत्येक वेळी शर्मिंदे व्हायचो ते आम्ही. ती कंटाळून त्यांना इकडे दादासाहेबांकडे पाठवून दिलं. हवा बदलली, मूळ स्वभाव काही बदलला नाही. इथं येऊन नव्या जोमानं लबाड्या करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच गोष्टी आमच्या कानावरही येत होते. दादासाहेबांनी मोठ्या हौसेनं बांधलेला तो बंगला अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही आमच्या. आणि आता इथे काय परिस्थिती आहे? आमच्या मुला सुनांना राहायला धड जागा नाही. जाऊ दे ना भैया सर, आपलं माणूस आहे, टाकून तर नाही ना देता येत. मी जानकीच्याच बहीण. त्यांच्या भोळ्या स्वभावामुळं त्यांच्या काही लक्षात येत नसेल. त्याचाच फायदा हे दोघं घेत राहिले. तुमच्या लक्षात सगळं येतं, पण तुम्ही पाप भिरू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मलमानं आणि औषधानं जेव्हा फोड बरा होत नाही तेव्हा तो कापूनच काढावा लागतो, अगदी तळहातावरचा असला तरी. बरोबर आहे. ताईला नाही कळल्या काही गोष्टी आणि तिला वाईट वाटेल म्हणून मी नाही सांगितलं भैया सर. हा, एवढं त्या सांगत होत्या त्यावरून आम्हालाही कळत होतच की. मध्यंतरी जोशी गुरुजी आले होते, त्यांच्याही कडून कळलं आमच्या माधवानं इथेही जाऊन काही लबाड्या केल्या. ज्यांनी जमिनी विकायच्या आणि आम्ही पुन्हा त्या परत मिळवायच्या. वर्षानुवर्ष चाललं हे सगळं. पण एक दिवस तरी कोणीतरी असा येईल आणि यांना अद्दल घडवेल, मग ते सुधारतील. त्या चमत्काराची अपेक्षा ठेवून आहोत. काही नाही होऊ शकत. या दोघांना कोणी पुरं पडू शकत नाही भैया सर. पाप करणाऱ्या प्रत्येक शिशुपालाला शिक्षा करण्यासाठी नवा श्रीकृष्ण जन्माला येतोच. प्रत्येकाचा श्रीकृष्ण वेगळा. बेटा स्वानंदी, जागीरदारांच्या घराण्याशी तू जोडली गेलीस आणि शुभ शकून मिळत गेले. वत्सला आणि जानकी कडून जेव्हा तुमच्याबद्दल आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला आशा वाटायला लागली. आणि आता जेव्हा 2 दिवस आम्ही तुम्हाला पाहतोय आणि आता जेव्हा तुमचं बोलणं आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला खात्रीच वाटायला लागली की ज्या चमत्काराची आम्ही वर्षानुवर्ष वाट बघतोय तो चमत्कार तुम्हीच करू शकाल. चमत्कार घडवून आणू शकेन की नाही माहित नाही, पण माणसाला बदलता येतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमचा आशीर्वाद असू दे, मी सगळं ठीक करते. तुमचे आशीर्वाद तर सतत तुझ्या सोबत असतीलच. ललिता आणि माधवला तुम्ही जेव्हा बदलाल तेव्हा बदलाल. पण आज मात्र माझी नक्की खात्री झाली आहे की तुम्ही एक आदर्श स्त्री आहात.
एक उत्तम बायको, एक परिपूर्ण सून आणि एक जबाबदार व्यक्ती आहात. गेले 2 दिवस आम्ही तुम्हाला पाहतो. तुमच्यासारखी मुलगी ज्या घरात असेल त्या घरात पाप टिकूच शकत नाही. शुभम भवतु. मग आता काय करायचं ठरवलं तुम्ही?